जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 48। 14 मार्गणा स्थान। जैन दर्शनाने ज्याप्रमाणे जीवाच्या कोणत्या परिणामांनी जीवाला संसारामध्ये नानाविध अवस्था धारण कराव्या लागतात याचे सूक्ष्म अध्ययन करण्यासाठी 14 गुणस्थानांचे वर्णन मोठ्या मार्मिकपणाने केले। त्याचप्रमाणे त्या परिणामांनी जीवाला कोणकोणत्या अवस्था प्राप्त होतात त्या अवस्थांचे परिज्ञान होण्यासाठी 14 मार्गणा स्थानाचे वर्णन देखील जाणून घेणे आवश्यक आहे। मार्गणा म्हणजे शोध। जीवाचा शोध करण्यासाठी जीव ज्या ज्या अवस्था धारण करतो ते जाणून घेणे प्रथम आवश्यक आहे। मार्गणा लक्षण: ज्या योगे किंवा ज्या ठिकाणी जीव शोधले जातात, जीवाचे अस्तित्व जाणले जाते, त्यास मार्गणा म्हणतात। मार्गणा 14 आहेत। 1 गती, 2 इंद्रिय, 3 काय, 4 योग, 5 वेद, 6 कषाय, 7 ज्ञान, 8 संयम, 9 दर्शन, 10 लेश्या, 11 भव्यत्व, 12 सम्यकत्व, 13 सज्ञित्व, 14 आहारकत्व। या 14 प्रकारांनी जीवाचे अन्वेषण, जीवाचा शोध केला जातो, म्हणून ही 14 मार्गणा स्थाने सांगितली आहेत। 1 गती मार्गणा। गती नामकर्माचा उदय असताना जीव जी अवस्था धारण करतो त्यास गती म्हणतात। गती 4 आहेत। 1 नरक गती, 2 तिर्यंच गती, 3 मनुष्य गती, 4 देवगती। नरक गती: पृथ्वीच्या खाली 7 नरकभूमी आहेत। तेथे जे उत्पन्न होतात त्यांना नारकी म्हणतात। नरकगती नामकर्माचा उदय असताना जे जीव नरकभूमीमध्ये उत्पन्न होतात त्यांना नारकी म्हणतात। त्यांना निरंतर शारीरिक, मानसिक, आगंतुक, क्षेत्रजन्य दुःख भोगावे लागते। बहु आरंभ, बहु परिग्रह या परिणामांनी नरकायूचा बंध पडतो। तेथील जीवांना अवधी ज्ञान असते। अवधी ज्ञानाने पूर्वभावातील वैरभाव आठवून नारकी जीव परस्परांना अत्यंत दुःख देतात। त्यांना भूक लागते, पण अन्नाचा कण देखील मिळत नाही। तेथील माती हेच त्यांचे अन्न। त्यांना तहान इतकी लागते, परंतु पाण्याचा एक थेंब देखील मिळत नाही। तेथे वैतरिणी नद्या असतात, त्यामध्ये अत्यंत दुर्गंध पाणी असते। तेथील शाल्मली वृक्षाला तरवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण पाने असतात, त्यामुळे नारकी जीवांच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात। त्यांचे वैक्रियिक शरीर असते। तुकडे होऊन पुन्हा पाऱ्याप्रमाणे ते एकत्र मिळून जाते। तेथे इतकी उष्णता असते की मेरू पर्वता एवढा लोखंडाचा गोळा देखील वितळून जातो। याप्रमाणे नरकगतीमध्ये पूर्वजन्मी केलेल्या पापकर्माचे फल, नाना प्रकारचे दुःख भोगावे लागते। तिर्यंच गती। तिर्यंच गती नामकर्माचा उदय असताना जे एकेंद्रियादी तिर्यंच गतीमध्ये उत्पन्न होतात त्यांना तिर्यंच म्हणतात। तिर्यंच जीवाचे 5 भेद आहेत। 1 एकेंद्रिय, 2 द्विंद्रिय, 3 त्रिंद्रिय, 4 चतुरिंद्रिय, 5 पंचेंद्रिय। एकेंद्रिय: पृथ्वी, पाणी, अग्नी, वनस्पती यांना एक स्पर्शन इंद्रिय असते, म्हणून त्यांना एकेंद्रिय तिर्यंच म्हणतात। द्विंद्रिय: ज्यांना स्पर्शन व रसना अर्थात जीभ हे 2 इंद्रिय असतात त्यांना द्विंद्रिय जीव म्हणतात, जसे अळी, शंख वगैरे। त्रिंद्रिय: ज्यांना स्पर्शन, रसना, घ्राण अर्थात नाक ही 3 इंद्रिये असतात त्यांना त्रिंद्रिय जीव म्हणतात, जसे मुंगी, मुंगळा, ढेकुण वगैरे। चतुरिंद्रिय: ज्यांना स्पर्शन, रसना, घ्राण, चक्षु
हे 4 इंद्रिय असतात त्यांना चतुरिंद्रिय जीव म्हणतात, जसे माशी, भुंगा, पतंग वगैरे. पंचेंद्रिय ज्यांना 5 इंद्रिये असतात त्यांना पंचेंद्रिय तिर्यंच म्हणतात. पंचेंद्रिय तिर्यंचाचे 3 भेद आहेत. जलचर पाण्यात राहणारे मासे, सुसर, मगर वगैरे. स्थलचर गाय, म्हैस, पशु वगैरे. नभचर चिमणी, कावळा, हंस वगैरे पक्षी. या तिर्यंच गतीतील जीवामध्ये प्रायः जीवो जीवस्य जीवनम या उक्तीप्रमाणे दुसऱ्या जीवास मारण्याची क्रूर व कुटील बुद्धी अधिक असते. ज्यांना तीव्र प्रगट मैथुन संज्ञा असते, सारासार विवेक बुद्धी नसते, अत्यंत पापी, क्षुद्र, नीच वृत्ती असते, त्यांना तिर्यंच जीव म्हणतात. 1 सामान्य तिर्यंच, 2 पंचेंद्रिय तिर्यंच, 3 योनिमती तिर्यंच, 4 पर्याप्त, 5 अपर्याप्त. याप्रमाणे 5 प्रकाराने तिर्यंच गती मार्गण्याचे वर्णन केले आहे. 3 मनुष्यगती. मनुष्यगती नामकर्माचा उदय असताना ते मनुष्यगतीमध्ये जन्म धारण करतात त्यांना मनुष्य म्हणतात. मनुष्यगतीमध्ये मानकषायाचा प्रायः तीव्र उदय असतो. मानापमानासाठी वेळप्रसंगी आपले प्राण देखील देण्यास मागे पुढे पाहत नाही. मनुष्यामध्ये मनाने सारासार विचार करण्याची बुद्धी अधिक असते. या कलियुगातील मानवाची 14 मनूपासून उत्पत्ती होते, म्हणून यांना मनुष्य ही संज्ञा रूढ आहे. मनुष्याचे कर्मभूमीज, भोगभूमीज, आर्य, म्लेच्छ इत्यादी अनेक भेद आहेत. 1 सामान्य मनुष्य, 2 योनिमती मनुष्य अर्थात भाव्यश्री, द्रव्यश्री, 3 पर्याप्त मनुष्य, 4 अपर्याप्त मनुष्य. याप्रमाणे 4 प्रकाराने मनुष्यगती मार्गण्याचे वर्णन केले आहे. अडीच द्वीपातील एकूण पर्याप्त मनुष्य संख्या किती आहे याचे वर्णन जैन शास्त्रकारांनी लिहून ठेवले आहेत. ती संख्या 29 अंकाप्रमाणे आहे. प्राचीन काळी अंकसंख्या वर्णाक्षर भाषेत वर्णन करण्याची पद्धत मोठी मजेदार, गमतीशीर वाटते. पुरुष मनुष्य संख्येच्या 3/4 संख्या योनिमती मनुष्यनी स्त्रियांची आहे. 4 देवगती. देवगती नामकर्माचा उदय असताना जे देवगतीमध्ये जन्म धारण करतात त्यांना देव म्हणतात. देवांना 1 अणिमा, अणुप्रमाणे लहान होणे, 2 महिमा, मोठे होणे, 3 गरिमा, लोखंडाप्रमाणे जड होणे, 4 लघिमा, कापसासारखे हलके होणे, 5 प्राप्ती, कोठेही गमन करणे, 6 प्राकाम्य, इच्छा होईल ती वस्तू प्राप्त करणे, 7 इशित्वम, सर्वांवर प्रभुत्व गाजविणे, 8 वशित्वम, कोणालाही वश करणे. या 8 सिद्धी ज्यांना असतात, ज्यांचे शरीर दिव्य प्रकाशमान वैक्रियिक असते त्यांना देव म्हणतात. देवाचे 4 भेद आहेत. 1 भवनवासी, 2 व्यंतर, 3 ज्योतिष्क, 4 वैमानिक. 1 भवनवासी पृथ्वीच्या खाली खरभाग, पंक भागामध्ये ज्यांचे भवन, प्रासाद, वासस्थान आहे त्यांना भवनवासी म्हणतात. भवनवासी देवांचे असुर कुमार, नागकुमार, विद्युत कुमार, सुपर्ण कुमार, अग्नि कुमार, वात कुमार, स्तनित कुमार, उदधी कुमार, द्वीप कुमार, दिक कुमार असे 10 भेद आहेत. 2 व्यंतर किन्नर, किंपुरुष, महोरग, गंधर्व, यक्ष, राक्षस, भूत, पिशाच असे 8 भेद व्यंतर देवाचे आहेत. 3 ज्योतिष्क 1 सूर्य, 2 चंद्र, 3 ग्रह, 4 नक्षत्र, 5 प्रकीर्णक, तारका असे 5 भेद ज्योतिष्क देवाचे आहेत. हे ज्योतिष्क देव मनुष्य लोकात अर्थात 2.5 द्वीपात नित्य गमनशील असतात.
मेरू पर्वताभोवती प्रदक्षिणा घालतात. यांचे गतीवरून दिवस, पळ, घटका इत्यादी व्यवहार कालाचे प्रमाण ठरविले जाते. 4 वैमानिक. ऊर्ध्व लोकात 16 स्वर्ग, 9 अनुदिश, 9 ग्रैवेयक, 5 पंचोत्तर विमानात जे राहतात त्यांना वैमानिक देव म्हणतात.